नमस्कार मित्रांनो. तर आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आजच्या या संपूर्ण भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला कुठलाही स्टॉक असेल किंवा एखादा ऑप्शन असेल तर तो कधी खरेदी करायचा, कसा खरेदी करायचा, टार्गेट काय ठेवायचं, कुठला इंडिकेटर वापरायचा, याची सगळी माहिती आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तेव्हा हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक नुसार आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपला पेड टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्यानुसार आपण तो चॅनल जर समजा जॉईन केला तर तुमच्या बरोबर जे आपले काही स्विंग ट्रेड असतात ते शेअर केले जातात. आणि मग आता करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. आपण आता याच्यामध्ये कुठला इंडिकेटर वापरायचा आहे आपण याची माहिती घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपण वापरणार आहोत जो महत्वाचा इंडिकेटर, तो इंडिकेटर आहे आपला सुपर ट्रेंड. आणि त्यानंतर दुसरा इंडिकेटर आहे आपला व्ही वॅप नावाचा इंडिकेटर आहे. तर हे आपण इंडिकेटर ह्या ठिकाणी वापरणार आहोत. सुपर ट्रेंडचा सगळ्यांना माहिती आहे आणि हा वॅप म्हणजे व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस. तर आपण याचा वापर करून कसा ट्रेड करायचा आहे ते या ठिकाणी बघूया. पहिल्यांदा आता या ठिकाणी सुपर ट्रेंड इंडिकेटर तर आपण या ठिकाणी इथे आपण घेतलेलाच आहे. आणि आता दुसरा इंडिकेटर आपल्याला इथून घ्यायचं. बघा या ठिकाणी इंडिकेटर सगळ्यांना माहिती आहे, या गोष्टी आपण कायम आपण जे व्हिडिओज बनत असतो त्यामध्ये कुठे इंडिकेटर आहे, टाइम फ्रेम कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये कुठे आहेत ते सगळ्या माहिती आहेत. तर ह्या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला घ्यायचा इंडिकेटर व्ही वॅप नावाचा इंडिकेटर या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस किंवा व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस. तर हा इथे आपण या ठिकाणी घेतलाय. त्यामध्ये 3 बँड येतात. आपल्याला 3 बँडची काही त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये. आपल्याला जी काही आवश्यकता आहे ती आपल्याला फक्त जी लाईन पाहिजे आपल्याला व्ही वॅपची, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ही बाकी अप्पर बँड लोअर बँड वगैरे ते सगळ्या गोष्टी आपल्याला इथून एकदा सेटिंग मध्ये जाऊन त्या डिलीट करायच्या आहेत. आता त्या डिलीट केल्यानंतर तुमच्या जवळ ही समोर ही जी काही ग्रीन लाईन आहे ती लाईन आहे आपल्या व्ही वॅपची लाईन. ओके, म्हणजे आता हा व्हीवॅप काम काय करतो तर हा व्हीवॅप म्हणजे साधारणतः ऍव्हरेज प्राइस असते. जसं आपण शाळेमध्ये शिकताना आपल्याला 5-6 विषय असतात, त्या विषयांची टोटल सरासरी मिळालेले गुण आपल्याला उत्तरपत्रिका आपण भरल्यानं उत्तरपत्रिका सोडवल्यानंतर परीक्षा होते त्यावेळेस त्याची जी काय टोटल सरासरी येते त्या सरासरीनुसार आपल्याला आपले गुण टक्केवारी कळते. तसं आता इथे आपण बघतोय का यामध्ये जर समजा तुम्ही का वेगवेगळी टाइम फ्रेम लावली, आता 1 मिनिटाची टाइम फ्रेम जर लावली तर हा वेब तुम्हाला 4000च्या आसपास दिसतो. त्यानंतर जर तुम्ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावली तर हा तुम्हाला वेब 3993 दिसतो. 15 मिनिटाची जर टाइम फ्रेम जर लावली तर तुम्हाला हा वेब पार एकदम खाली दिसेल, 3967 पर्यंत दिसेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये हा व्हीवॅप वेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. आणि मग आता या आपल्याला व्हीवॅप मध्ये करायचं काय आहे तर इथे या ठिकाणी व्हीवॅपचा काम काय आहे. जर आपला हा चार्ट आहे, थोडस 1 मिनिट याला सुपर ट्रेंडला मी जरा थोडस बाजूला काढतो. आता हा जो चार्ट आहे तर हा चार्ट आपल्याला जर व्हीवॅपच्या वरती जर गेला आणि जर एक कॅन्डल त्या ठिकाणी जर समजा ग्रीन कॅन्डल क्लोज जर झाली तर एक चांगली मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी येते. आणि वेबच्या खाली जर आला तर त्या ठिकाणी सेल पोझिशन क्रिएट होते किंवा त्या ठिकाणी थोडा फॉल आपल्याला बघायला भेटतो. असं होतं, असं जवळजवळ 70-80% वेळेस होतं. बाकीच्या वेळेस काही गोष्टी अपवाद सुद्धा असतात. आता इथे तुम्ही बघू शकता. बघा आता इथे या ठिकाणी वेबच्या वरती एक कॅन्डल क्लोज झाली पण त्या ठिकाणी फॉल आला. परत दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली, एक चांगली मुवमेंट आली. तर आपल्याला ह्या सुद्धा गोष्टींचा सामना करावा लागतो. तेव्हा आता इथे आपण या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. ओके, आता इथे मी तुम्हाला सांगितलं व्हीवॅपचं काम म्हणजे आपल्याला काय करायचंय. चार्ट जर समजा व्हीवॅपच्या वरती जर आला तर आपल्याला चांगल्या प्रकारे अप साइडची मुवमेंट त्या ठिकाणी भेटते. आता सुपर ट्रेंड जो आहे तर सुपर ट्रेंडचं काम काय आहे. आपल्याला सुपर ट्रेंडचं काम आपल्याला आहे आपली जी काय एंट्री आहे ती आपल्याला एंट्री घ्यायची आणि त्यानंतर आपला स्टॉप लॉस. याच्यात टार्गेट नाहीये. याच्यामध्ये जशी जशी आपला हा चार्ट पुढे पुढे जातो त्याप्रमाणे आपला स्टॉप लॉस वरती 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 जातो. आता त्याकरता तुम्हाला आता चालू मार्केटमध्ये म्हटल्यानंतर व्हिडिओ आम्ही सुट्टीच्या दिवशी बनवतोय. तुम्हाला बिटकॉइनचं मी ह्या ठिकाणी दाखवू शकतो. आता बिटकॉइनचा चार्ट जर आपण बघितला तर बघा ह्या ठिकाणी आता बिटकॉइन आहे. बिटकॉइन मध्ये आपण बघूया काय दिसते मुवमेंट आज आपल्याला त्या ठिकाणी. ठीक आहे, बिटकॉइन मध्ये एक सकाळी सकाळी मुवमेंट झाली आपल्याला 99,250 पासून 10,000 पर्यंत मुवमेंट झाली. ओके, आता बिटकॉइनचा चार्ट आपण बघतो. आता इथे तुम्ही बघितलं असेल आता सध्या याच्यामध्ये बिटकॉइन मध्ये काय सांगितलंय
इथे यांनी सांगितलंय त्या सेल पोझिशन आहे. आता इथून ही सेल पोझिशन क्रिएट झाली, त्यानंतर बिटकॉइन थोडा थोडा खाली आला, पण ह्या सेल पोझिशनचा स्टॉप लॉस काय असणार आहे, तर ही तुमची लाईन 1,02,459 ही तुमची जी ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन हा तुमचा असणार आहे शॉर्ट पोझिशनचा स्टॉप लॉस. ओके. आणि मग जोपर्यंत चार्ट चालू आहे, ज्यावेळेस हा एसएल इथे वाजेल त्यावेळेस तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं. समजा इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, आता इथे हा जो बाय ट्रेंड आहे, म्हणजे हे आता कालचं आहे, इथे बघा ह्या ठिकाणी बाय ट्रिगर झाला नाही तुमचा, हा ह्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस होता. हा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करत 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 वरती आले, इथं तुमचा या ठिकाणी स्टॉप लॉस वाजला. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये किती मुवमेंट भेटली, ही बघा इथे तुमचा हा बाय ट्रिगर झाला आणि त्यानंतर इथे तुमचा स्टॉप लॉस वाजला. ठीक आहे. म्हणजे बघा एकंदरीतच तुम्हाला 9 तासामध्ये 2,300 आपण राऊंड फिगर पकडूया, एवढ्या पॉइंटची एवढ्या डॉलरची त्या ठिकाणी, सॉरी त्याला $2,300 म्हणा, तेवढ्या डॉलरची इतकी मोठी मुवमेंट तुम्हाला त्या ठिकाणी बिटकॉइन मध्ये बघायला भेटली. तर मग हे कशामुळे शक्य आहे, तर हे आपल्याला सुपर ट्रेंडमुळे शक्य आहे. आपल्याला बघा काय असतंय का, कुठला चार्ट कुठपर्यंत वरती जाईल हे तर कोणी सांगू शकत नाही, कारण माणूस काय ब्रह्मदेव नाहीये. पण आपल्याला त्या ठिकाणी जो ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनचा आपण वापर करू शकतो कशासाठी, स्टॉप लॉस म्हणून. तसंच आपल्याला या ठिकाणी बघा, जर तुम्ही बघितलं असेल सेल पोझिशन, आता हे सेल पोझिशन इथे मी दाखवलं. काही काही वेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचे कॉस्ट टू कॉस्ट सुद्धा त्या ठिकाणी ट्रेड होतात. आता कधी कधी मार्केट कन्सोलिडेशनच्या झोनमध्ये असतं, मग त्यासाठी आपण त्या ठिकाणी जरा थोडासा आणखीन एक सुपर ट्रेंड लावायचा. आपण त्या ठिकाणी आता इथे आपण वापरायचं सुपर ट्रेंड आपण 10-2चा वापरतोय. दुसरा सुपर ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे, त्याचा आपण साधारणतः त्याची सेटिंग 10-3 ठेवूया. म्हणजे काय होईल बघा, आता हा जर आपण या ठिकाणी याला डिलीट केलं तर इथे तुम्हाला बघा ह्या ठिकाणी जरा थोडासा तुमचा एसएल आहे थोडा मोठा येतो, पण मग जे काही छोटे छोटे ट्रेड असतात, काही मार्केटमध्ये स्पाइक असतात, ते तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज करत नाहीत. इथे या ठिकाणी एक निगेटिव्ह ट्रेंड झाला, पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंड आहे. ओके. तर ह्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याचा वापर करू शकता, सुपर ट्रेंडचा वापर करून तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. पण मग आता आपल्याला ह्या ठिकाणी ऍक्च्युली आपल्या मार्केटमध्ये काम कसं करायचंय ते आपण ह्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. आता बघा ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आपला याचा चार्ट. आपण बघूया आपल्या निफ्टीचा चार्ट. निफ्टीचा चार्ट आपण ह्या ठिकाणी बघितला. निफ्टीचा चार्ट जर बघितला असेल तर चार्टनुसार आपण कालची जी मुवमेंट बघतोय, कालची मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये कशी बघायला भेटते, कालची मुवमेंट आपल्याला ह्या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर म्हटलं तर थोडंसं कुठंतरी जे शॉर्ट पोझिशन आहेत त्या पोझिशन आता कव्हर होतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला नवीन बाईंग चालू होईल अशी अपेक्षा दिसते. आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर निफ्टीमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला त्याकरता जो टाइम फ्रेम आहे तो टाइम फ्रेम तर 15 मिनिटाचा आपण ठेवू शकतो. पण मग जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काम केलं तर आपल्याला त्या ठिकाणी याचा जो एटीआर आहे बघा, इथे तुमची जी सेटिंग आहे सुपर ट्रेंडची सेटिंग आहे, त्या ठिकाणी इनपुट्स आहे, तुमचा एटीआर पिरियड 10च आहे. हा एटीआर मल्टीप्लायर जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी 10 आणि 1 करायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल, एक सटीक तुम्हाला ट्रेंड कळेल. 10-1 जर केलं तर तुम्हाला कळतंय का दुपारी 12 नंतर मार्केटचा ट्रेंड जो आहे तो ट्रेंड त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. आणि आपल्याला शक्यतो जे मॉर्निंग मधला जो एक आपल्याला सिग्नल असतो, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, हा इथं आपल्याला मॉर्निंग जो काही सिग्नल आहे तो मार्केट ओपन झाले लगेच आलेला आहे. तर आपल्याला त्या सिग्नलवरती काही ट्रेड घ्यायचा नाही. ट्रेड आपल्याला कधी घ्यायचं याच्यावरती, सकाळी 9:30 ते आपल्याला दुपारी 2:30 पर्यंत ट्रेड घ्यायचा आहे. बाकीच्या आपल्याला नंतरच्या राहिलेला पाऊण 1 तास आहे ट्रेड घ्यायचा नाही. सकाळचा 15-20 मिनिटं आपल्याला ट्रेड घ्यायचा नाहीये. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सकाळी आणि मार्केट क्लोजिंगच्या वेळेस काय असते, मार्काट असते, थोडीशी आपल्याला मार्काट असते. मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या मुवमेंट्स येतात, त्यामुळे आपल्याला पहिले 15-20 मिनिटं आणि शेवटचा अर्धा 1 तास आपल्याला ट्रेड घ्यायचा नाहीये. पण आता इथे आपण जर समजा हे मी तुम्हाला सांगितलं निफ्टीचा ट्रेंड बघण्याकरता आपल्याला 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, पण ऑप्शन मध्ये काम करताना एवढा मोठा टाइम फ्रेम आपल्याला ठेवून चालणार नाही. मग आपल्याला त्याकरता जो टाइम फ्रेम ठेवायचा आहे तो टाइम फ्रेम आपल्याला ठेवायचा आहे 5 मिनिटाचा सुद्धा खूप होतो. जर ऑप्शन मध्ये काम करत असेल तर 1 मिनिटाचा टाइम फ्रेम आपल्याला ठेवायचा आहे. पण आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण हा एटीआर पिरियड आपण 2 ठेवला, कारण काय होते बघा, एटीआर पिरियड
जर तुम्ही 10-1 जर ठेवला तर सिग्नल खूप येतात, 10-2 ठेवले तर थोडे कमी येतात, 10-3 ठेवले तर थोडी लेट एंट्री येते आणि थोडासा स्टॉप लॉस मोठा होतो. पण मग आता इथे तुम्ही बघू शकताय का एक आपल्याला शार्प चांगली एंट्री जी भेटली निफ्टीमध्ये बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला इथे एंट्री भेटलेली आहे 10-3 नुसार जर बघितलं, आणि तुमचा इथे ह्या ठिकाणी तुमचा एक्झिट झालाय फक्त 30 पॉईंटचा तुम्हाला ह्या ठिकाणी बेनिफिट झालाय. मग 5 मिनिटावरती काम करून चालेल का आपल्याला? नाही, तुम्हाला इंट्राडे काम करायचं. इंट्राडे जर काम करायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला काम करायचं आहे. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण काम करणार आहोत, आणि ह्या 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण काम जर केलं तर मग आपल्याला ह्या ठिकाणी जो आपल्याला ट्रेंड भेटणार आहे एकदम छान भेटेल. पण त्याकरता आपल्याला हा जो आपला 10-3चा जो काय आपला ट्रेंड आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा सुपर ट्रेंड, आणि एक 10-4चा एक करायचा आहे, म्हणजे आपला स्टॉप लॉस त्या ठिकाणी थोडासा मोठा होईल. आता इथे तुम्ही बघू शकता हा मोठा स्टॉप लॉस आपला झाला, आणि याला थोडस 10-4ला आपण याचा जो कलर आहे तो चेंज करूया. बघा अप ट्रेंडचा कलर जो आहे तो आपण याला थोडासा ब्ल्यू करूया, आणि जो आपला अप डाऊन ट्रेंड आहे त्याला आपण ब्लॅक करूया, म्हणजे आपल्याला समजेल. बघा आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सुपर ट्रेंड जो आहे आपण केलेला आहे 10-4, सुपर ट्रेंड आपण केलेला आहे 10-4. ओके, आणि तिथून आपल्याला एक एवढा मोठा ट्रेंड निफ्टीमध्ये भेटला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. मी तुम्हाला सांगितलं तिथे आपल्याला फक्त किती भेटला? 30 पॉईंट भेटले तुम्हाला. इथे ह्या ठिकाणी बघा इथे तुमची एंट्री क्रिएट झालेली आहे, पण आपण जर बघितलं तर 10-2 नुसार आपली एंट्री इथे क्रिएट झाली. बघा हे आपण सॉरी की 10-3 असेल वाटतं आपली, त्यानुसार आपली एंट्री झाली 25,333 ला आपली एंट्री त्या ठिकाणी क्रिएट झाली. त्यानंतर हाई सुपर ट्रेंड ऍक्टिव्हेट झाला, आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे आपल्याला जवळजवळ 250 पॉईंटची रॅली आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये भेटली. किती? 250 पॉईंटची रॅली आपल्याला तिथे निफ्टीमध्ये भेटली बघायला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कमी रॅली भेटणार, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आणखी कमी भेटणार. तर ही अशी रॅली आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो. आणि तुम्हाला मी सांगितलंय शेवटच्या आपल्याला काय अर्धा पाऊण 1 तास ट्रेड घ्यायचा नाहीये, म्हणून त्या ठिकाणी शेवटी आपल्याला ट्रेडमध्ये काय आपल्याला एकदा 2 वाजेपर्यंत 2-2:30 पर्यंत काम करायचं, त्यानंतर ट्रेड करायचा नाहीये. त्यानंतर आपण बघूया इथे आपल्याला बघा हा जो एक शॉर्ट ट्रेड आहे, शॉर्ट ट्रेड आपल्याला या ठिकाणी बघा इथे मध्ये आपला सुपर ट्रेंड आपण 10-3 वापरलाय, तर इथे एक मध्ये आपल्याला छोटा एक आपल्याला बाय ट्रेड पण आलेला आहे. पण आपण 10-4चा सुपर ट्रेंड वापरल्यामुळे आपल्याला एक छोटे छोटे ट्रेड आपण त्या ठिकाणी निग्लेक्ट केलेत. एक मोठा फॉल आपल्याला या ठिकाणी तोही अनुभवला भेटलाय. तर ह्या अशा प्रकारे आपण काय करू शकतो? निफ्टीमध्ये काम करू शकतो. आता राहिला प्रश्न आपल्या व्हीवॅपचा. तर व्हीवॅपचा आपल्याला प्रश्न निकाली काढायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघा व्हीवॅप म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय व्हॅल्यू वेटेड मुव्हिंग ऍव्हरेज किंवा व्हॅल्यू वेटेड ऍव्हरेज प्राइस आहे ते, सॉरी त्याला मुव्हिंग ऍव्हरेज नाही, व्हॅल्यू वेटेड प्राइस आहे. आता इथे या ठिकाणी जी व्हॅल्यू वेटेड प्राइस आहे तो जर आपण बघितला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. काय आहे बघा, आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे तुम्हाला व्हीवॅप आहे, या व्हीवॅपच्या खाली जे काय बाय सिग्नल आलेले आहेत ते बाय सिग्नल तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे मुवमेंट दिलेले आहेत. इथे ही जी काय व्हीवॅपची लाइनिंग आहे, व्हीवॅपच्या लाइनिंगला थोडस आपण एक कलर आपण त्याला देऊया, आणि जरा थोडं थिक करूया किंवा पिवळा कलर देऊया, म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, आता हे ज्या व्हीवॅपच्या लाईनच्या खाली तुम्हाला जे काय बाय सिग्नल आलेत त्या बाय सिग्नल मध्ये तुम्हाला एवढी मोठी मोठी मुवमेंट नाही भेटली, फक्त एक असा स्पाइक बघायला भेटला, फक्त असा फक्त त्या ठिकाणी स्पाइक बघायला भेटला. म्हणून आपल्या व्हीवॅपचा वापर काय करायचा आहे, व्हीवॅपच्या खाली जर असेल तर त्या ठिकाणी शक्यतो बायची एंट्री टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता ह्या व्हीवॅपच्या जर वर आपल्याला एक चांगला सिग्नल आला तर एक चांगली तेजी भेटते. ओके, आणि व्हीवॅपच्या खाली जर सेल सिग्नल जर आला तर एक आपल्याला चांगलं त्या ठिकाणी फॉल बघायला भेटतो. तसंच या ठिकाणी कालचा तुम्ही बघू शकता बघा, कालचा निफ्टीचा 50चा इंडेक्स आहे. आता इथे तुमचा हा बाय ऍक्टिव्हेट झाला आणि ह्या ठिकाणी व्हीवॅपच्या वरती लाईन गेली, दिवसभर व्हीवॅपच्या वरती हा चार्ट आपला व्हीवॅपच्या वरती राहिला, म्हणजे चांगली मोठी मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली, कॅप्चर करायला भेटली. ह्या प्रकारे तुम्ही या व्हीवॅपचा वापर करू शकता आणि त्यानंतर आपला सुपर ट्रेंडचा वापर करू शकता.
जर तुम्हाला कमी ट्रेड करायचे असेल तर सुपर ट्रेंड 10-4 वापरा, म्हणजे तुम्हाला कमी ट्रेड भेटतील. आणि मग पण तुमचा त्या ठिकाणी जो काय आहे स्टॉप लॉस तो सुद्धा मोठा होणार आहे, हे पण लक्षात घ्या. आता हे मी तुम्हाला सांगितलं निफ्टी 50 मध्ये, हेच तुम्हाला आपल्या एखाद्या स्टॉक मध्ये त्याचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला वापर, समजा हा आपला एक स्टॉक आहे, आपला एक आपण घेऊया स्टॉक, बघा महिंद्राचा स्टॉक घ्या. काल परवा आपल्याला तो वाढताना दिसला. हा आपला महिंद्राचा स्टॉक आहे. महिंद्राच्या स्टॉक मध्ये आपण बघू शकतो काय आपल्याला बघायला भेटलंय. बघा इथे महिंद्राच्या स्टॉक मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतंय का हा एक आपल्याला सेल सिग्नल आला होता परवा दिवशी दुपारी, त्यानंतर फॉल बघायला भेटला. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे आपल्याला काल एक चांगली अशी रॅली बघायला भेटली, मस्तपैकी छानशी रॅली बघायला भेटली. चार्ट च्या वरती आला आणि त्यानंतर एक मोठी तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आणि तसंच आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय, हे सकाळी सकाळी जो काय मॉर्निंग मध्ये आपल्याला जो एक डायरेक्ट सकाळी मार्केट सुरुवात होताना सुपर ट्रेंडने होते, त्यावेळेस जरा थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यावरती ट्रेड घ्यायचा नाहीये. जो नवीन आपल्या डोळ्यासमोर जो सिग्नल येईल त्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा. इथून बघू शकता तुम्ही हा फॉल आपल्याला बघायला भेटलाय आणि या फॉल मध्ये आपल्याला किती रुपयाचा फॉल आहे, जर सिग्नल जो आलेला आहे बाय. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर व्हीएफच्या खाली लाईन आली, इथून जर बघितलं तर हा जवळजवळ 55 रुपयाचा फॉल त्या ठिकाणी अनुभवायला भेटला आपल्याला. 55 रुपयाचा फॉल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. आणि दुपारच्या नंतर जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आपल्याला घ्यायचा नाहीये. तर ह्या प्रकारे आपण काय करू शकता, ह्या प्रकारे आपण आपले ट्रेड करू शकता. पण फक्त तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन मध्ये मी सांगितलं 1 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. आणि जनरली आपण याच्यामध्ये स्टॉक मध्ये ट्रेड करताना आपण करायचं काय आहे, त्या ठिकाणी आपल्याला शक्यतो जरा थोडासा पहिल्यांदा आपण चेक करायचं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय सांगतोय सुपर ट्रेंड, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एकदा चेक करा. त्यानंतर आपण बघा आता इथे या ठिकाणी तुम्ही बघितलंय, इथे जर तुम्ही बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती इथे आपल्याला जे काय आहे सेल सिग्नल वगैरे बरेचसे आपले त्या ठिकाणी गायब झाले. म्हणून आपल्याला थोडंसं पहिल्यांदा बघताना 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय ट्रेंड सांगतोय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय ट्रेंड सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे आपण सगळ्या बघा. आणि त्या बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय दिसतंय, नोव्हेंबर महिन्यापासूनच आपल्याला बाय ट्रेंड भेटलेला आहे. नोव्हेंबर महिना चालू झाला तेव्हापासूनच आपल्याला बाय ट्रेंड त्या ठिकाणी भेटलेला आहे. पण मग जर आपण याला जर 5 मिनिट आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर मग तुम्हाला त्या ठिकाणी खूप सिग्नल भेटलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड आपला बाय ट्रेंड ऍक्टिव्हेट झालेला आहे कधी, 3520 रुपयाला. आणि त्यानंतर आता हा चार्ट आहे किती, जवळजवळ 5% तेजी, नोव्हेंबर महिन्यामध्ये 5% तेजी तुम्हाला ह्या एका शेअरने दिलेली आहे. आणि त्यानंतर मग त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल, त्याच्या अगोदर जो काय सेल सिग्नल आला होता, त्या सेल सिग्नल मध्ये बघा हा सेल सिग्नल आपल्या इथून आला आणि इथून सेल सिग्नल इथपर्यंत आला, त्यामध्ये जवळजवर 2.5% करेक्शन आपल्याला बघायला भेटलं. पण लो जर बघितला तर 3% करेक्शन बघायला भेटलं. त्याच्या अगोदरचं जर तुम्ही बघितलं चेक जर केलं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती, तर इथून हा एक बाय सिग्नल आपल्याला भेटला आणि तो बाय सिग्नल आपल्याला इथपर्यंत भेटला. जवळजवळ 4% तेजी, टॉप जर बघितला तर जवळजवळ 5-5.5% तेजी होती. पण आपण सुपर ट्रेंड नुसार जर बघितलं तर 4% तेजी तुम्हाला त्यामध्ये अनुभवायला भेटली. म्हणजेच आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय कळतं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड काय आहे आपल्याला ही गोष्ट कळते. म्हणून आता आपल्याला ट्रेड काय आहे ते तर कळतं, पण आपल्याला ट्रेड करायचं आहे म्हणून आपण मग काय दर दिवशी काय नवीन स्टॉक बघत बसणार का, तर नाही. दर दिवशी नवीन स्टॉक बघायचा नाहीये. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आपण काही वेळेस तुम्हाला एकदम छोटे छोटे ट्रेड भेटणार, म्हणजे त्यावेळेस काय चालू असतंय, मार्केटचं कन्सोलिडेशन चालू असतं. त्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशन चालू असताना मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे स्टॉप लॉस सुद्धा वाजणार. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, हा इथे जो आहे तुम्हाला आला बाय सिग्नल, आणि बाय सिग्नल आल्यानंतर इथे तुमचा 1% स्टॉप लॉस आहे तो त्या ठिकाणी वाजलेला आहे. म्हणजे असे तुमचे त्या ठिकाणी जर 100 ट्रेड जर झाले तर त्यामध्ये 15 ते 20 तुमचे स्टॉप लॉस सुद्धा वाजणार आहेत. मग आपल्याला करायचं काय, पहिल्यांदा 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपण घ्यायची. बघा आता इथे तुम्ही जर बघितलं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ह्या ठिकाणी जो टाइम फ्रेम आहे 15 मिनिटाचा तुम्ही घेतला. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेतल्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये करायचं काय, पुढे
पुढे तुम्हाला त्या ठिकाणी बघा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघितले सकाळपासून आपल्याला बुलिश ट्रेंड आहे आणि तेच मग थोडंसं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चेक करायचंय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मग इथे जो तुम्हाला सेल सिग्नल आलाय तो सेल सिग्नल आपल्याला इग्नोर करायचा आहे. 15 मिनिटाची टाइम फ्रेम काय सांगते? 15 मिनिटाची टाइम फ्रेम सांगते ट्रेंड बुलिश आहे. मग हा सेल सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा नाही. मग आपल्याला उलट ह्या ठिकाणी जर थोडा लोअरला जर भेटला तर त्याला तिथे बाय करायचंय. ओके. आणि मग थोडस आपण याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर ट्रेंड काय आहे? 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल सांगितलाय पण त्यानंतर बाय सिग्नल आलाय. पण मग आपण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम पण बघा, त्यानंतर 5 मिनिटाचा बघा. ट्रेड करताना तुम्ही त्या ठिकाणी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती करू नका. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती करण्यापेक्षा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरतीच ट्रेड करा. मग आता यामध्ये ऑप्शन ट्रेड करायचं आहे. इथे बघा तुम्ही या ठिकाणी आपण महिंद्राचा जो आहे ऑप्शन बघूया. महिंद्राचा ऑप्शन आहे आणि साधारणतः आपण बघूया 3600चा कॉल आपण बघूया. हा कॉल जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला काय बघायला भेटते? तर इथे बघा आता होणार का? इथे पण आपल्याला हे छोटे छोटे जर टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे ट्रेड बघायला भेटतील. म्हणजे आता बघा इथे एक तुम्हाला एक ट्रेड आलाय याचा 107 रुपये आणि त्यांनी मारलाय टॉप किती रुपयाचा 7 रुपयाची म्हणून. पण खाली जर बघितलं तर त्या ठिकाणी 2.5 रुपयानं तुमचा एसएल वाढलाय. मग आपल्याला आपण कुठल्याही स्टॉक मध्ये काम करताना टाइम फ्रेम 5 मिनिटाची ठेवा. तुमचा स्टॉक ऑप्शन असेल किंवा त्या ठिकाणी तुमचा स्टॉक असेल 5 मिनिटाची टाइम फ्रेम त्या ठिकाणी आपल्याला चांगली आहे. आणि मग या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार आपण जो काय ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे तो ट्रेड आपण या ठिकाणी बघूया. आता इथे आपण बघतोय काय दिसतंय आपल्याला? इथे आपल्याला दिसतंय पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आलं तर ऑप्शन आपल्याला काय सांगतोय? ऑप्शन आपल्याला सांगतोय सकाळपासून बाय झोन मध्ये आहे. ठीक आहे. 15 मिनिटाची टाइम फ्रेम इथे ही चेक केली तुम्ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम तिथे सांगतोय ट्रेंड आपल्याला बुलिश आहे. मग असा बुलिश ट्रेंड आहे तर मग आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती करायचं काय? इथे हा तुम्हाला जो सेल सिग्नल आलाय त्या सेल सिग्नलला आपण काय करायचं आहे? इग्नोर करायचं आहे. त्याला आपण इग्नोर करायचंय. आणि त्यानंतर आपण इथे आपण बघतोय का व्हीवॅपच्या वरती चार्ट आलाय. इथे व्हीवॅपच्या वरती चार्ट आल्यानंतर बाय करा आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगली मोठी रॅली बघायला भेटली आणि ती जर तुम्ही रॅली बघितली असेल बघा इथे चार्ट आपला व्हीवॅपच्या वरती आला आणि त्यानंतर इथे तुम्हाला बघायला भेटले टॉप पर्यंत जर बघितलं तर 105% रिटर्न भेटलेत. 4.5 तासामध्ये 105% रिटर्न. 80 पॉइंट म्हणजे तुमची जी 75 रुपयाला एंट्री झाली होती 75 रुपयाला एंट्री झाली त्यानंतर 80 रुपयानं हा वाढलाय 155 रुपयापर्यंत हा कॉल गेलाय. कॉल ऑप्शन सांगतोय मी, कॉल ऑप्शन. तसंच आपल्याला इथे या दिवशी बघायचं आहे. इथे 6 तारखेचा आपण ट्रेंड बघायचा आहे तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम चेक करा. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम चेक केल्यानंतर आपण बघतोय काय दिसतोय? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला 6 तारखेचं बघायचं आहे. इथे ट्रेंड काय आहे? 6 तारखेचा जो ट्रेंड आपण बघतोय 6 तारखेचा ट्रेंड आपण बघूया. ट्रेंड आपल्याला दिसतोय ह्या ठिकाणी हे काय आलं मधीच डिलीट करूया. हा इथे आपल्याला 6 तारखेलाही दिसतोय ट्रेंड सुपर ट्रेंड मध्येच आहे आपण. आणि मग 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण आल्यानंतर आपल्याला इथे दिसतोय का आपल्याला सकाळपासूनच सुपर ट्रेंड आहे. पण आपलं काय ठरलंय? सकाळी सकाळी सुपर ट्रेंड असेल तर आपल्या डोळ्यासमोर सिग्नल जनरेट झाला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोरचा नाही, हा पहिलाच ट्रेंड चालू आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये ट्रेड करायचा नाही. नो ट्रेड, नो ट्रेड, नो ट्रेड मीन्स नो ट्रेड. अशा पद्धतीने आपण हे सगळे जर ट्रेड केले तर आपल्याला त्या ठिकाणी स्टॉक मध्ये एंट्री चांगली भेटेल, ऑप्शन मध्ये एंट्री चांगली भेटेल आणि आपल्याला त्या ठिकाणी छानसे आपल्याला पैसे सुद्धा भेटतील. आता एक आपण शेवटचा बघूया. या ठिकाणी आपला DLF बघूया. आपला स्टॉक आहे फेवरेट सगळ्यांचा. ठीक आहे. हा DLF चा स्टॉक. आता DLF चा स्टॉक मध्ये आपण बघू शकतोय का काल आपल्याला याच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय आपल्याला एक चांगली छानशी अशी त्या ठिकाणी रॅली आलेली आहे. ओके. आता इथे आपल्याला थोडंसं आपण काय करू शकतो? जर 5 मिनिट टाइम फ्रेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमी ट्रेड पाहिजे असेल थोडा मोठा स्टॉप लॉस 10-4 वापरा किंवा त्या ठिकाणी 10-3चा जरी सुपर ट्रेंड वापरला तरी सुद्धा चालतो. आता इथे आपण 15 मिनिटाची टाइम फ्रेम एकदा याला चेक करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार आपण बघतोय काय दिसतंय आपल्याला इथे. इथे याचा निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे.
पण प्राइस आपल्याला व्हीएफच्या खाली आहे. पण इथे बघतोय का प्राइस आपली व्हीएफच्या थोडी वरती आलेली आहे, म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड कुठेतरी संपत आलेला आहे. मग आपल्याला व्हीएफच्या वरती प्राइस आलेली जर असली तर आपण त्या ठिकाणी बायची रिस्क घेऊ शकतो. आणि मग 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपण लावूया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार आपण बघतोय का इथे आपल्याला व्हीएफच्या वरती हा चार्ट आलेला आहे. त्यानंतर सुपर ट्रेंड सुद्धा ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि आपल्याला जी त्यामध्ये 1.5% तेजी 4 मिनिटांमध्ये जवळजवळ 1.5% तेजी आपल्याला त्यात बघायला भेटली. तर ह्या अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकता, व्हीएफचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला बघा निफ्टीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल निफ्टी ऑप्शन मध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. 10-3 तुम्हाला सुपर ट्रेंड वापरायचा आहे आणि 10-4 सुद्धा वापरायचा आहे. 10-4 आणि 10-3 वापरा. जे काय होईल इथे तुम्हाला 10-3 ला थोडासा एसएल मोठा येईल, कधी कधी वाचतो एसएल परत वरती जातो. 10-4चा एसएल तुम्हाला त्या ठिकाणी एसएल साठी वापरा. ट्रायल एसएल साठी तुम्हाला 10-3 वापरा. 10-3 ला एंट्री घ्या आणि व्हीएफचा सुद्धा वापर करा. आणि त्याच्यानंतर स्टॉक साठी काय पहिल्यांदा जनरली काय आहे मी तुम्हाला दोन्हींचं सांगितलं. 15-15 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चेक करा काय ट्रेंड आहे. आणि स्टॉक मध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे आणि 10-3चा सुपर ट्रेंड वापरायचा आहे स्टॉक साठी सुद्धा आणि स्टॉक ऑप्शन साठी सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या आणि त्यानुसार ट्रेड जर केला तर तुमची ट्रेडिंग जर्नी चांगली होऊ शकते. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबूया. आणि अर्थातच ही माहिती होती ती सगळी तुम्हाला एज्युकेशनल पर्पज नुसार दिली आहे. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. तेव्हा इथे थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 1350 रुपये त्याचे चार्जेस आहेत 12 महिन्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेड वगैरे सगळ्या गोष्टींचे मी तुम्हाला अपडेट देत असतो. तोही चॅनल आपल्या त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्यामुळे थांबूया, परत भेटू नवीन विषयासह.